अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याची जी आहे ते आज सांगता होत आहे आणि खरं पाहिलं तर आज लातूर शहर आणि लातूर तालुक्यामधून प्रत्येक घरामधून 11 पुरणपोळीचे नियोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। इथं लाखो भाविक जे आहेत या दर्शनासाठी दाखल झाले आहेत। खरं तर संयोजक आपल्या सोबत आहेत। मला सांगा, आज सांगता होते या सोहळ्याची कशा पद्धतीने आज पुरणपोळीचं तुम्ही हे आयोजन केलेलं आहे आणि किती भाविक जे आहेत ते याचा आस्वाद घेणार आहे? या ठिकाणी कमीत कमी 4 लाख ते जास्तीत जास्त 5.5 लाखापर्यंत आमचा अंदाज आहे की आज खाल्याच्या महाप्रसादाच्या भाविक आनंद घेतील। आणि आम्ही प्रत्येक गावाला एक तालुक्याला एक पंगत दिली होती, तर सगळे तालुके झाल्यानंतर शेवटची काल्याची जी पंगत होती ती लातूर तालुक्यासाठी होती। आम्ही प्रत्येकाला पहिल्या दिवशी सांगितलं होतं की फक्त त्यांनी ज्वारीची भाकर पाठवायची, एका घरातून कमीत कमी 5 जास्तीत जास्त 11। आणि लातूर तालुक्याला सांगितलं होतं की आज सण बी आहे आणि काला गोड व्हावा म्हणून या ठिकाणी पुरणपोळी करण्यात आलेली होती। पण या ठिकाणी आतापर्यंत रात्री 2:30 वाजल्यापासून ते आतापर्यंत साधारण 9 लाखापेक्षा जास्त पुरणपोळी आलेली आहे। आणि या 8 दिवसाचा जर आपण विचार केला तर 8 दिवसामध्ये किती भाविकांनी या अन्नदानाचा आस्वाद घेतला? या अन्नदानाचा आणि पादुका दर्शनाचा जर विचार केला तर 24 तास अन्नदान चालू आहे। सकाळी 8 पासून रात्री 2 वाजेपर्यंत या ठिकाणी महाप्रसाद चालू होता। 10 लाखापेक्षा जास्त लोकांनी या ठिकाणी व्हिजिट देऊन माऊलींच्या पादुकाचं दर्शन, तुकोबारायांच्या पादुकाचं दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे। एकूण जर पाहिलं तर लाखो भाविक जे आहेत ते या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी या खंडापूर इथं जे आहे तिथं दाखल होत आहेत। आणि आज खरं तर या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता आहे आणि सर्वांनाच झालेल्या सर्व भाविकांना जे आहे ते पुरणपोळीचा आस्वाद जो आहे तो या संयोजकांच्या वतीने करण्यात आलेला आहे। सुनील कुमार, एकमत डिजिटल, लातूर। Thanks for watching Ekmat Digital.